साई बाबा की साईनाथ महाराज की सबका मालिक गणपती बाप्पा। साईराम साईराम। ठाणे ते श्री क्षेत्र शिर्डी आपल्या बरोबर बोललो ना की चारपोप आहे, त्याच्यानंतर कुलाब्याची पालखी आहे साईबांची आणि आपली 3-4 पालख्या आहेत। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। घाटन देवी माते की, घाटन देवी माते की, साई बाबा की, साईनाथ महाराज की, गणपती बाप्पा। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की। साई मग सकाळ सर्वांना। मित्रांनो आज दिवस 4था आणि आता बाबांची काकड आरती चालू आहे। आता आपण जे काल रात्री थांबलो होतो कसाऱ्याच्या थळघाटाजवळ जे साईबाबांचं मंदिर आहे। आता निघणार आहोत, पण आता काकड आरती चालू आहे आणि सकाळचं म्हणजे म्हणता आपली चहाचं ती तयारी चालू आहे। काकड आरती तुम्हाला दाखवतो। नाश्त्याला ना तिथून आता नाश्ता जो आहे ना कसाऱ्याच्या पुढे घाटन देवीच्या इथे तिथले त्याची तयारी चालू आहे। तेव्हा हे सर्व ते पीठ आहे आपला। आता आजचा जो दुपारचा नाश्त्याचा मेनू आहे मेंदू वडा, ते तयारी चालू आहे। जय साईनाथ। आताच आपली बाप्पांची काकड आरती झाली। चला आता चहा आणि त्याच्याबरोबर लाडू आहे, त्याचा आस्वाद घेऊया। जय साईनाथ। आपण रात्रीच्या ज्या हॉलवर थांबलेलो, आता आपली ही पालखी इथून प्रस्थान होते कसारा थळघाटातून। आपली निशाणी आहे दादा, ये निशाणी निघाली। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की, सबका मालिक गणपती बाप्पा। अंबे मात की, भगवा महाराज की। पालखी निघाली आपली आणि आपले खूपसे 5 ते 6 जण आपले साईराम रात्री आले होते। आपण आता जेव्हा आता कचरा घाट चढून तर तुम्हाला नक्कीच दाखवतो। आता बरोबर वाजले आहे सकाळचे 6 वाजले आणि आजचा जो हॉल्ट आहे ना आपला रात्रीचा तो खूप लांब आहे आणि पालखी आपली बाबांची प्रस्थान झालेली आहे। चला निघूया। जेवढा आजचा चांगला हा पालखी दर्शन तुम्हाला दाखवता येईल आणि इतर ज्या पालख्या आहेत त्यांची भेट देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवट पण नक्की बघा, कमेंटमध्ये साईराम द्यायला विसरू नका। जय साईनाथ। तसंच तर साईराम आपले सेवाराम आता मागून येतील। चला आता मंदिरामध्ये पुढच्या वर्षी भेटू। जय साईनाथ। जय साईनाथ। मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बरोबर आपला जो कसा थळघाट आहे ना त्याच्यात एक अर्धा पाऊण तास मागे आहे आम्ही। आणि आता बरोबर वाजले 7 आपण आपल्या रात्रीचा ऑर्डर तिथून आपण किती वाजता निघालो होतो, 6 वाजता निघालो होतं। 1 तास झाला आता आणि आपल्याबरोबर बोलू ना की नवीन आपले जॉईन झाले साई मित्र, दोघं तिघं जण आपले पुढे आता थोडं आहे विनाल काटकर जॉईन झाला आणि आपल्याबरोबर यायचा 4-5 वर्षापूर्वी त्यावर आपल्यावर जॉईन झाला आहे। आणि खूप आपलं पालख्या आपल्याबरोबर येता आले आहेत। ठाणे ते श्री क्षेत्र शिर्डी मोजून आपल्याकडे बरोबर एक 4-5 पालख्या आहेत, पुढे दाखवूया। जय साईनाथ। साईराम साईराम। ठाणे ते श्री क्षेत्र शिर्डी आपल्याबरोबर बोललो ना की चारपोप आहे, त्याच्यानंतर कुलाब्याची पालखी आहे साईबांची आणि आपली 3-4 पालख्या आहेत।
त्यात आपला कसारा घाटामध्ये भेटतील. तर ॲक्च्युली आजचं कसं ॲडव्हेंचर आहे, तर आपलं खूप मजा येणार आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर रस्ता तुम्ही बघू शकता मस्त मोकळा आहे. आज थोडं ना गारवा आहे, म्हणजे हवा भरपूर आहे. 2-3 दिवस भरपूर गरम होत होतं ना, तर आत्ता जरा गारवा आहे. चालायला पण खूप मजा येते. आजचा ॲडव्हेंचर आहे. आणि आज ना कमीत कमी एक दिवसासाठी आमच्यामध्ये एक 5-6 मुलं पण ॲड झालेली आहेत. त्यात आपला रात्रीचा जो हॉल्ट आहे ना खूप लांब आहे, मोर पिंपळगाव, तिथं खूप थंडी असते. आणि आजचा ब्लॉग बनवला की खूप मजा येते. खूप जण आले ना एकत्र. तर बनवून राहा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून आणि साईराम कमेंट नक्की लिहा. आता आपण थळघाटाला जाणार आहोत. तिथे ना मग नारळ वगैरे देणार. मुंबईतल्या जेवढ्या पालख्याकडून निघतात ना तेवढ्या थळघाटाला नारळ देतात तिथे, आणि तिथून आपली पालखी पुढे रवाना होते. तर आता मध्ये बघूया का पालखीचा क्षण चांगला आला तुम्हाला दाखविण्यात मोमेंट आपल्या. तोपर्यंत जय साईनाथ. जय साईनाथ. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे कसाराच्या थळघाटाजवळ, म्हणजे जिथे ना बोललं की सर्व पालख्या एकत्र येतात. तर आपल्याला इथे बहुतेक ना 2-3 पालख्या आहेत ते एकत्रच भेटतील, त्यामुळे व्हिडिओ पण घ्यायला मिळेल. आपली पालखी पण इथं थांबले. समोर बघताय हा कसारा थळघाट. भरपूरशा पालख्या इथं थांबतात. नारळ वगैरे देऊन सर्वजण निघतात. देवाला जे काय गारणं घालत होतं ना की आमची पालखीचा प्रवास हा पुढे सुखकर हो, असं सर्व करून निघतात लोक तिकडे. मोस्ट ऑफ सर्व मुंबईतल्या पालख्या निघतात. आणि इकडे थोडीशी स्टॉल आहे तेव्हा मग इथं पालखीवाले थांबतात. आणि आता खूपशा पालख्या हल्ली निघतात ना, डिसेंबर अगदी एप्रिल मेपर्यंत रामनवमी असेल तोपर्यंत निघतात. आता आपण पोचते. आपली पालखी तिकडे आहे आपली. बघूया पालखीचा 2-3 पालख्या एकत्र तुम्हाला दाखवता आल्या तर नक्कीच दाखव. आणि कसारा घाटातील ॲडव्हेंचर नक्कीच दाखव. समोर आपली पालखी आहे. 2-3 पालखी आहेत तिथे. आता पुढे आपण नारळ देऊन आपण निघणार आहोत. श्रीफळ अर्पण करून आपण निघणार आहोत. हे 6 वाजता निघालो होतो ना आपण. 6 वाजता निघालो होतो, 7:30 वाजले, म्हणजे आम्ही 1.5 तास आपण चाललो. आणि आपली पालखी इथे समोर थांबली आहे बाबांची. 2-3 पालख्या ते एकत्र येतील इथे. साईराम बाळा. साईराम. जय साईनाथ. साईनाथ. ठाण्याची पालखी पण आहे इथे. ही आपली पालखी आहे. तर मित्रांनो आता आपण ठाण्याची पालखी बघूया. ठाणे ते चित्र शिर्डी. मस्त आहे. फोटो वगैरे काढतात. सेल्फी चालू आहे. जवळून दाखवतो पालखी जरा. तेव्हा मस्त आहे ना एकदम पालखी. एक जण आरामात घेऊ शकता. एकदम मस्त पालखी. जय साईनाथ. भारी आहे. अजून एक तिसरी पालखी आपल्याला चारकोपची भेटेल. बाबांची आपली पालखी. साईराम दादा. साईराम. साईराम. ओम साईराम. जय साईराम. चला भेटूया. आधी चारकोपची पालखी येईल आणि पुढे निशाणी वगैरे आहे. पुढे दाखवतो फक्त पुढे तुम्हाला कसं काय जे नारळ वगैरे अर्पण करणार ना ते बघा आले. पालखी आले. काय मेन जे मुवमेंट असे असतात ना की त्या तुम्हाला दाखवायला पाहिजे. साईराम दादा. साईराम. साईराम. ते ही पालखी आले. साईराम. मस्त टायमिंगला आलं. साईनाथ. साईनाथ. जय साईनाथ. बघूया आपण आता. बघ इथे कसं आता नारळ वगैरे देतील, अर्पण करतील. आपण बघूया. साईराम दादा. नंद सद्गुरू साईनाथ महाराज की. हे दाखवूया आपण जरा. दादा साईराम. आपण जरा बघा मस्त पादुका आहेत बाबांच्या. आणि हा जुना फोटो साईबाबांचा खूप जुना मस्त. आणि पालखी बघू शकता मस्त. आता हे निघत आहेत सर्वजण. सर्व पालख्या आहेत ना इकडून निघतात. बघा श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साई बाबा की. साईनाथ महाराज की. गणपती बाप्पा. तर जाऊया पुढे. घेतला आपली पालखी निघेल आता. चला जाऊया. हेच मेन मुवमेंट्स आहे तुम्हाला दाखवायचे आहे मला. भेटूया पुढे पालखीसोबत. जय साईनाथ. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. परब्रह्मा श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साई. जय साई. साईनाथ महाराज की जय. आता आपण थोड्याच वेळात आपण आता हा कसारा थळघाटावरून निघणार आहोत. आणि आपली आता पालखी देखील आता ह्याच मार्गावर आहे. आता श्रीफळ वगैरे देऊया आणि इथून आपण निघूया. आमचा हा पुढचा प्रवास
सुखमय हो असं सर्व बोलून आपण इथून निघणार आहोत. तांदूळ घ्या दरबारी बाबांच्या दरबारी येत आहोत. तर कोणतीही विघ्न न येता हा प्रवास आमचा सुखाचा पार कर. आणि जर काय वाटत असेल ते तू सांभाळून घे. आणि हा नारळ म्हणून तुला भेट देत आहोत तो गोड मान्य करून घे. आणि आमचा जो प्रवास आजपर्यंत जो सुखाचा करून दिला तो असाच पुढे सुखाचा करून दे. आणि आमच्यावर कृपादृष्टी आशीर्वाद राहून दे. साईनाथ महाराज की श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की साईनाथ महाराज की ओम साईराम. अंबे मात की वाघोबा महाराज की बोल बजरंग गणपती बाप्पा हर हर महादेव हर हर महादेव. आता आपण श्रीफळ घेतो. राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ते समोर बरोबर सूर्योदय होत आहे आणि सूर्यदेवात आपलं देखील दर्शन झालेलं आहे आपल्या पालखीबरोबर. मस्त असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघा मित्रांनो खूप छान पालखीसोबत निशाणी आहे आणि दृश्य. प्रवीण या या. साईनाथ महाराज की ओम साई जय साई 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 ओम साई जय साई. कशी काय खाली ट्रॅफिक लागली आहे. अरे मैं तो बात नहीं बोलते. राम 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 ये बड़ा अरे यार सांग ना. आम्ही आपलं कसारा घाटातून म्हणजे 2 किलोमीटर चाललो आहे. सकाळपासून जर बोललात तर आपण एक 10 किलोमीटर चाललो सकाळच्या हॉल्टपासून. आता कसारा घाटामध्ये आलो 8:30 वाजलेत. 6 वाजता निघालो होतो आणि आपले कसारा घाटात सर्व मुलं मस्त आहे की साईबाबांची गाणी लावली आहेत आणि त्यावर सर्वजण नाचतात. मग दाखवतो.
साईनाथ. मित्रांनो आता आपण कसारा घाट हा अगदी मध्यावरती आलेलो आहे. पण अगदी बघितलं ना तर सुरुवातीला आपण तो कसारा थळघाटाजवळ होतो ना, तिथून आत्ता बरोबर हे 13 किलोमीटर झालेलं आपलं अंतर. गाणी वगैरे लावून मस्त मुलं एकदम नाचत एकदम चालले. घाटातून जर चढतो ना आपण तो टायमिंग समजत नाही. तर मी पालखीसोबत आपल्याबरोबर आहे आपले साईराम. साईराम. आणि आज कसारामध्ये आज आपले ओळख एक कमीत कमी 7 जण आपल्या बरोबर पालखीमध्ये म्हणजे जॉईन झाले. तर ते आपल्यावर चालत आहेत. बाबांची इच्छा. साईनाथ. तर आता आपण आलेलो आहे अगदी घाटन देवीच्या आता मंदिरात जाणार आहोत. मग आपल्याबरोबर खूपशा पालख्या चालत आहेत. तर आता त्यांना देखील प्रवास तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. समोर आहे कुलाबा मुंबईमधील कुलाबा येथील पालखी. आणि या पालखीचं 14 वर्ष आहे. मागे आहे ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की. ओम साई जय साई. आता त्यावर आपली पालखी आहे मागे. आता बरोबर आपण आज एक 16 किलोमीटर चालून साईराम ओम साईराम आपली देखील निशाणी आलेली आहे. जय साईनाथ. जय साईनाथ. ओम साईराम जय साईनाथ. हे बघा साईराम दादा नंतर बघू शकता की एक 100च्या आसपास हे सर्व साईराम आहेत चालतात. साईराम दादा साईराम. ओम साईराम जय साईनाथ. ओम साईराम साईनाथ महाराज की जय. बघू शकता तिकडून निशाणी आपण घेतली पालखी आणि हा थोडा साईराम चालतोय. साईराम आपली पालखी देखील येते. आता बरोबर आपण ना 16 किलोमीटर चालून घाटन देवी मंदिरामध्ये आलोय. साईनाथ महाराज की. ओम साईराम. खूपशा पालख्या आहेत ना, म्हणजे आपण कमीत कमी कुलाब्याची पालखी आहे, चारकोपची पालखी आहे, ठाण्याची पालखी आणि आपली चेंबूरची पालखी. टोटल 5 पालख्या आपल्याबरोबर चालत आहेत. जय साईनाथ. ओम साईराम आपली पालखी मंडळाची. ओम साईराम सर्व पालख्या घाटन देवी मंदिरामध्ये थांबणार आहे. बघा ही आपली पालखी. साईनाथ महाराज की. ओम साईराम जय साईराम. ओम साईराम. बघू शकता भरपूर क्राऊड आहे. आता आपण आपल्या पालखीमध्ये पुन्हा आता ही पालखी पण दोन्ही पालखी आता घाटन देवी मंदिरात जातील. एकदम सण हा तिथला पाहण्यासारखा असणार आहे. मिस करू नका, पूर्ण बघा व्हिडिओ. आता आपण आलो आहे घाटन देवी ह्या मंदिरामध्ये. त्या पालख्या आता इकडे आपल्याला भेटतील बघायला. ठीक आहे. घाटन देवी माता प्रसन्न. सर्व पालख्या इथं दर्शन घेऊन निघतात. आणि पावसा इथे काय काय मिळतं. काकडी आहे, बोरं मस्त. आपली निशाणी आणि पालखीचं. महाराज की जय. एक मस्त असं काय काही क्षण आहेत तुम्हाला पाहायला मिळतील ह्या व्हिडिओमध्ये घाटन देवी ह्या मंदिरात. मंदिरात जाऊया. घाटन देवी माते की. घाटन देवी माते की. साई बाबा की. साईनाथ महाराज की. गणपती बाप्पा बोल बजरंग. घाटन देवी माता साई पालखी. ये ना हाँ. घाटन देवी माते की. अम्बे मात की. साई बाबा की. साईनाथ महाराज की. सबका मालिक भगवान महाराज की. गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण थोड्या वेळाने तिथून एक 5-10 मिनिटात निघू पडलं.
नंतर आपली जो पुरा नाश्त्याचा हॉल्ट आहे तिथे आपण जाऊया. मग तिथे आंघोळ वगैरे असणार आहे, कारण सकाळी आंघोळ नाही केली तिथेच आपण आंघोळ दरवर्षी करतो. आणि मग तिथे आपण आरती वगैरे घेणार आणि तिथला नाश्ता वगैरे करू. डायरेक्टली तिथेच भेटूया. जय साईनाथ. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. घाटन देवी माते की, अंबे माते की. पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती, पत्थर पे पत्थर मारे तो चिंगारी निकलती. साई पालकी बोले तो लालवाड़ी चेंबूर की पूरी पब्लिक निकलती. ओम साईराम. हा घाटनदेवी मंदिरातून आपली ही पालखी निघाली. आता आपण जाऊ डायरेक्टली आपला जो नाश्त्याचा हॉल्ट आहे तिथे. मिनटं थांबलो आम्ही. ओम साईराम. ओम साईराम. पालखी निघाली. चला रे साईराम चला. आलो आहे आपला जो नाश्त्याचा हॉल्ट आहे तिथे. हे बघा आतमध्ये मस्त आंघोळ पण करू शकतो आपण. खूप जागा आहे मस्त. खूपशा पालख्या आहेत मुंबईच्या इथं थांबतात. खूपशा पालख्या आहेत ना इथं थांबतात. इथं वरती पण थांबतात. अशा टोपली मुलं म्हणजे 200-300चा क्राऊड आरामात हे थांबतो. हे बघा मस्त. तिकडे आपण आंघोळ करणार. आता आपली थोडं पालखी ते ठेवूया. नाश्ता वगैरे काय कसा चालला तुम्हाला सांगतो. बरोबर वाजले 10. म्हणजे आपण एक 4 तासाच्या अंतराने 6 वाजता पालखी निघाली होती. एक 4 तासाच्या अंतराने आपण इकडे पोहोचलो. आता आपण जाऊया. आपले जे आचार्य आहे दीपक भाई, आपला आजचा मेनू जो आहे मेंदू वडा काय काय बनवले कसं बघूया जरा. आणि एकदम भारी आहेत आपले आचार्य आहेत ना, खूप भारी आहेत. एवढे टेस्टी जेवण आपलं बनतं. आणि दर टायमाला ना वेगवेगळ्या प्रकारचा मेनू असतो. बघूया चला. दीपक भाई तेव्हा आपली आचार्य. खाना चालू हो गया क्या? रेडी है रेडी. ओहो मेंदू वडा ना आज का? मेंदू वडा ना गरमागरम ना. आणि आपला यावर्षीचा बॅनर मंडळाचं वर्ष 12व. ओम साई सेवक पदयात्री मंडळ मुंबई ते चेंबूर ते श्री क्षेत्र शिर्डी. हे बघा 16 ते 22 आपल्या टेम्पोवरती आहे. जय साईनाथ. चला भेटूया. आंघोळ वगैरे करतो. त्याच्यानंतर मग सुरुवात होईल आपल्या नाश्त्याची. मग दुपारी आपल्याला गोटीला जायचं आहे. गोटीला आपलं जेवण आहे. तर चला 15-16 किलोमीटर आता चाललो आहे. अजून एक आपल्या 5 किलोमीटर चाललं आपलं दुपारचा हॉटेल. आणि आजचा डिस्टन्सला खूप मोठा आहे. रात्री आपण मोरपिंपळगावला जाणार आहोत. गोटी मार्गे गोटी मार्केट म्हणून जाणार आहोत. व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि आवडला तर लाईक करून कमेंट करा. साईराम. जय साईनाथ. तर आपण सर्वांनी म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे सर्वांची. एकदम फ्रेश वाटतं. एकदम सकाळपासून चाललो ना. आता आंघोळ केल्यानंतर एकदम फ्रेश. बाबांना निवेद दाखवूया. आजचा जो मेनू आहे मेंदू वडा सांबार चटणी. तर मस्तपैकी आता निवेद दाखवूया. मग आपला नाश्ता सुरू करूया. या तुम्ही पण तुम्ही पण चहा आणि नाश्ता. हे चहा पण ठेवतो ना निवेद झाला. हो ये देव. हा हो या दिलं का भरून घे वडा दे. जय साईनाथ. निवेद हे पडलं का रे. चटणी सांबार आणि मेंदू वडा. बाहेरच ठेव कर. बाबांना नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपण आपला आजचा सकाळचा नाश्ता सुरू करतोय. निवेद झाला. नाश्त्याला सुरुवात झाली आपल्या. मेंदू वडा सांबार चटणी. जय साईनाथ. एक नंबर टेस्ट. समीर कशी आहे? मस्त झाले दादा. कसा आहे? मस्त मेंदू वडा. काय नाही. साईराम काय सांगशील आजच्या मेनूबद्दल?
मस्त छान मेनू. छान ना. आमचे सेवाराम आलेले आहेत. इकडे ना जागा येते, इकडे जागा येते. साईनाथ आपली निशाणी निघाली नाश्त्याच्या ऑर्डरवरून. आता थोड्या वेळात आपली पालखी निघेल. सद्गुरु साईनाथ महाराज जय साईनाथ. पालखी आपली निघाली. दुपारच्या ऑर्डरला घोटी इथे आजचा. जय साईनाथ. आपला रस्ता तिकडे क्रॉस करायचा आहे. आजचा डिस्टन्स खूप मोठा आहे. बहुतेक दिवसभराचा आपलं 43 किलोमीटर अंतर होऊ शकतं. क्रॉस करायचं आहे. चलो चलो चलो. समोरून बघ तिकडे. साईराम साईराम या. ये 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 ना. पालखी क्रॉस गाड्या बघून आपल्याला करायला लागते. ह्या साईडने चाललं तर बरं वाटतं. समोरून गाड्या दिसतात आपल्याला. इकडून चाललं तर बॅक साईडने गाड्या येतात. त्यामुळे थोडं भीती वाटते. मोस्ट ऑफ आपल्या ज्या पालख्या आहेत ना निघणाऱ्या ते राईटवरून निघतात. त्या बरं वाटतं. समोर निशाणी साई पालखी. चला भेटूया पुढे. आता आपण आलेलो आहे आपला दुपारचा जो थांबा आहे तिथे आपला हा टेम्पो. 11:30 वाजता आपण निघालो होतो. आता बरोबर वाजले आहेत 1. 1.5 तासात आपण 6 किलोमीटरचं अंतर कट केलं. इथे खूप ऊन होतं. टेम्पो पण हातात आला होता. टेम्पो पण हातात आला आहे. आणि थंडी आहे ना, थंडी ही नाहीच आहे. आता आम्ही 3 दिवस चाललो आहे. कसाऱ्याला थोडीशी हवा होती पण थंडी हा प्रकार नाहीच आहे. खूप गरम होतं आहे अगदी एप्रिल मे महिन्यासारखं. हे बच्चे कंपनी सर्व. ओम साईराम. साईराम. चला आपला हा थांबा. हे या इकडे. हे साईराम बोलायचा का? आणि साईराम सांगायचं सगळ्यांनी. कितवीला आहे तो आणि शाळेचं नाव गुरुजी. एक मिनिट थांबा. चला नाव सांग. जय साईनाथ. ओम साईराम. ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी वाळा. हे दुनिया जल निर्मळ वाहे तुळसुळा. जय देव जय मंगल मूर्ती. ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. करा दिवसा गुरुवारी भक्त करी दिवारी. प्रभुपद पावया भवभयानिवारी. आता आपली दुपारची मध्याह्न आरती झाली आणि सर्व ही छोटी कंपनी बच्चे कंपनी आज आपल्या आरतीमध्ये सामील झाले. सर्वजण बसले होते इथे. बघा घ्या आरती घ्या. सांभाळून घ्या. दिली आरती. आपण आता साईबाबांचा नैवेद्य देखील दाखवून झालेला आहे. थोड्या वेळात आता जेवण सुरू करूया. आता जे जेवण चालू आहे ते आपला जो रात्रीचा जे हॉलसाठी जे लागतं ते सर्व तयारी करतात आपले आचार्य आहेत ना ते. आपलं हे थांबा हळू एक एक करून घ्या. हां ते सर्व गावातली लहान मुलं आहेत ना ते आले. आजचं जेवण काय आहे? भात आमटी भाजी कुठली आहे? मुगाची भाजी पापड आणि कुकड्या त्याबद्दल. हे बसून काय व्यवस्थित भाजी पण घ्या. थांबा भाजी वगैरे घ्या. थांबा पकड्या व्यवस्थित पकड्या 2 हाताने. मटकी कसली भाजी आहे? मटकीची ना? मटकी नाही मूग आहे. मुगाची भाजी. दा बसून का आणि आराम परत या. साईनाथ महाराज की. गणपती बाप्पा.
तर थोड्याच वेळात आपली पालखी निघेल आता साईबाबांची. ह्या ऑर्डर थांबलो होतो ना, आता 3:30 वाजलेत. आता जो हॉल्ट आहे ना खूप लांब आहे, त्यामुळे लवकर निघायचं आहे. जय. अक्षय 1 मिनिट ना बा आपला सिद्धू 1 मिनिट ना. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पालखी निघाली आपली दुपारच्या हॉल्टवरून. आजचा रात्रीचा हॉल्ट आहे तो मोर पिंपळ गावाला आहे आणि जे घरातले आहेत ते सर्व 2 पावलं आपल्यावर चालत आहेत साई पालखी सोबत. जय साईनाथ. मित्रांनो आता आपण इगतपुरीवरून निघालो होतो 4:45 वाजता. तिथं आता बरोबर 4:45 वाजले. 1 तासामध्ये आपण घोटी मार्केटमध्ये आलेलो आहे आपली पालखी. तर आपण आता सगळी काल आपण ना सगळी शहापूर मार्केट बघितलं होतं, वाशिम मार्केट बघितलं ना, हे मेन मार्केट आहे. त्यातलं एक घोटी मार्केट, यशवंतीगृह घोटी. दरवर्षी आपण जातो इथे येतो. सर्वजण बसलेत. आडू ठेव. पंधरा द्या. 15 हा पकडला. 15 चला उसाचा रस पिऊया. आपण 15 उसाचे रस सांगितलेत. गारे का उसाचा रस. तिथे आपण आलो ना घोटीमध्ये, तर तिकडे म्हणजे खूप असे ऊस आहे. हे बघा होतं बरं, नाशिकमध्ये ऊस पिकतो भरपूर. तर खूप असे रसवंती गृह आहेत तुम्हाला पुढे बघायला मिळते. आज सुरुवातीचा रसवंती गृह आहे, पंढरीनाथ रसवंती गृह. एक साईबाबांसाठी ठेवलं आहे इथे. जय साईनाथ. 3 बाकी आहेत ना? किती आहेत? 4 बाकी आहे ना. ठीक आहे. सर्व जणांनी अगदी 15 ग्लास घेऊन पुन्हा परत 15 ग्लास घेतले आणि मस्त की जय निघालो. चला जय जय साई. भाजी मार्केट, स्वीट मार्केट आहे बघा. भाजी मार्केट राईटला जायचं. बघा सूप, दोरी, रशी सर्व. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मार्केट भरलेलं आहे. तुम्ही बघा भाजी पण एवढी स्वस्त आहे की 10 रुपये फ्लॉवर होता. एवढी भाजी स्वस्त आहे इथे. हां टमॅटो पण 10 रुपये. साईमाई संध्याकाळ मित्रांनो. आता बरोबर 5:45 वाजलेत आणि आपण घोटी मार्केटमधून आता पूर्ण बाहेर आलो. आता 1 तासाभरानंतर आता आपला एक चहाचा एक हॉल्ट होईल आपला 7 वाजता. बाबांची पालखी घेतली ना की ऑटोमॅटिक मिळतं ना एक ऊर्जा येते अंगामध्ये चालायची. आजचं जे पूर्ण किलोमीटर आहे मला असं वाटतं 143 किलोमीटर असणार. काल 41 किलोमीटर चाललो आपण. मित्रांनो आता आपण आलेलो हे आपला जो सायंकाळचा 4ला जो खांबा आहे तिथे आलो आहे. बरोबर 6:15 वाजले. 4 ते 5, 5 ते 6 2.25 तासामध्ये आपण इकडे चहाच्या आपल्या खांब्याजवळ आलो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की. आपल्या चहाच्या थांब्यावर पालखी थांबलेली, तिथून निघालो आपण आता. बरोबर वाजले आहेत 7 वाजले. जय साईनाथ. चला प्रतीक बाईकवर आहे तू. बाई हा गेला ना, चेतन गेला. ओके आता आम्ही जाणार आहोत
ते म्हणजे मोरपिंपळगावला, आणि ते अंतर एक आम्हाला 2.5 ते 3 तास लागणार आहे. बघूया आता निघूया इथून. जय साईनाथ. हळू तुम्ही हळू. इथं आलोय आपण. आपला जो रात्रीचा थांबा आहे ना तिथे आलेलं आहे मोरपिंपळगाव. आणि आजचं जे किलोमीटर आहे ना आपण 45 किलोमीटर चाललो आहे. काल 41 होतं, आज 45. म्हणजे सकाळी कसारा थळघाट ते बोटीच्या पुढे असलेल्या मोरपिंपळ गावामध्ये आलं होतं आणि 45 किलोमीटर चाललं आहे. साईराम तात्या. हा साईराम. ओम साईराम. लाईट दे ना कोणाला तरी. 2 मिनिट लाईट दे कोणाला तरी. हो लाईट घ्या. ओके तुमच्यानं आपण आज रात्री जो थांबणार आहोत त्या ठिकाणी. जय साईनाथ. हे बघा तिकडे आम्हाला ना आपण नाश्त्याच्या वाडला थांबलो होतो ना तिथे हवा जास्वंदीच्या काळ्या आपण घेतल्या. उद्या आपण साईबाबांना घालू शकतो आपण ना. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आताच आपली साईबाबांची आरती झाली. जय साईनाथ. नैवेद्य मित्रांनो आता थोड्याच वेळापूर्वी आपली बाबांची आरती झाली आणि आता वाजलेच बरोबर 10. आता आपला जो रात्रीचं जेवण आहे ते सुरू करतो आपण. जेवणामध्ये काय काय सांगतो तुम्हाला. फ्राईड राईस, पुलाव आहे, पुलाव, पापड आणि पण कोशिंबीर आहे बघा. कोणी ठेवले आहे ना. हां आणि श्रीखंड आहे बघा. आजचा प्रसाद आपला साई प्रसाद पाहू शकता तुम्ही. राईस आहे, श्रीखंड, पापड, कोशिंबीर आणि मुगाची भाजी. जय साईनाथ. या जेवायला तुम्ही पण.